नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोठा बदल घडल्याचे चित्र समोर आले। ते म्हणजे नंदुरबारच्या लोकसभा मतदारसंघात डॉक्टर हिना गावित सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या। त्यांना आता तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी मात्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरून त्यांचा मोठा पराभव केला आहे। सदर निकालानंतर ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला। तदनंतर गोवाल पाडवी यांनी सर्व मतदारांचे आभार मानित MDTVच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आपल्या विरोधात तरी देखील आपला विजय झालेला, काय सांगणार आपण? मला विश्वास होता जनतेवरती आणि जनतेने जो प्रतिसाद दाखवला होता मतदानाच्या दिवशी त्याचाच आज विजय आहे, जनतेचा विजय आहे आज खऱ्या अर्थाने। एक्झिट पोल काही दाखवा, पब्लिक पोल आज पुढाकार घेतला आणि पब्लिक पोलने दाखवून दिलं की एक्झिट पोलवरती प्रत्येक वेळेस भरोसा करायचा नसतो आणि निश्चितपणे इंडिया आघाडीची सरकार येणार असं मला खात्री आहे। आपल्या विरोधामध्ये मुसंडी मारलेली आहे, कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे आपण? किती भाजपचे नेत्यांनी सभा घेतली असेल, इथे राहुलजी आले होते, प्रियंकाजी आले होते, ते सर्वांवर भारी पडले आहे म्हणून निश्चितपणे त्यांचा आम्हाला फायदा झाला आहे। निश्चितपणे संविधानचा विषय असेल, मणिपूरचा विषय असेल, हे लोकांपर्यंत पोहोचला आहे। आज दिसून येत आहे का ज्या पद्धतीने लीड भेटला आहे म्हणजे लोकांपर्यंत तो विषय पोहोचला, लोकांना समजला आणि लोकांनी तसं पद्धतीने मतदान केलं आहे। लोकांना परिवर्तन पाहिजे होतं, बदल पाहिजे होतं आणि आज तेच रिझल्ट आपल्याला दिसत आहे। आदिवासींवरती होणारे अन्याय निश्चितपणे उचलावा लागेल। अदिवासींवर अत्याचार 10 वर्षात खरंच झाला आहे, अन्याय काळ होता हा आणि निश्चितपणे आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न राहील, मी आपला खात्री देतो। आजच तुम्ही सगळं